यू आज एवढ्या गडबडीतनं सुद्धा. आज ऍक्च्युअली दीपाली माताजींना खूप हॉस्पिटलमध्ये वगैरे खूप 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 गडबड होती. स्टील त्याच्यातून वेळ काढून. नाही नाही, ठीक आहे. चालेल, आपण सुरुवात करूया. एकच मिनिट. हरे कृष्ण. सर्वांना दंडवत प्रणाम. आपण भगवद्गीता अध्याय 10 यातील 38वा श्लोक पाहणार आहोत. तर आपण प्रार्थनेने सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनि इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. गीतामृत मालिकेमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय क्रमांक 10 विभूती योग यातील 38वा श्लोक पाहूया. दंडो दमयताम अस्मि नीतिरस्मि चिकीर्षताम मौनं च एवास्मि गुह्यानां ज्ञानं ज्ञानवताम अहम. अर्थ: अराजकतेचे दमन करणाऱ्या सर्व साधनांमध्ये दंड मी आहे आणि जे विजयेच्छू आहे त्यांची नीती मी आहे. रहस्यांमधील मौन मी आहे आणि ज्ञानीजनांमध्ये ज्ञान मी आहे. श्रील प्रभुपाद यांच्याद्वारे तात्पर्य: दमन करणाऱ्या अनेक शक्ती आहेत आणि अशा शक्तींपैकी ज्या दुष्टांचे दमन करतात त्या महत्वपूर्ण आहेत. दुष्टांना जेव्हा शिक्षा केली जाते तेव्हा त्या शिक्षेकरिता योजिलेला दंड हा श्रीकृष्णांचे रूप आहे. आपापल्या कार्यक्षेत्रात जे विजयी होण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांमध्ये सर्वात विजयी घटक म्हणजे नीती होय. श्रवण, स्मरण, ध्यान इत्यादी क्रियांमध्ये मौन हे महत्वपूर्ण आहे. कारण मौनामुळे मनुष्य शीघ्र प्रगती करू शकतो. जो पदार्थ आणि चेतन भगवंतांची पराप्रकृती आणि अपराप्रकृती यांमधील भेद जाणू शकतो तो ज्ञानी मनुष्य होय. असे ज्ञान म्हणजे साक्षात श्रीकृष्णच आहेत. हरे कृष्णा. आपण श्रील प्रभुपाद यांच्या तात्पर्याच्या आधारे या श्लोकाचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर पहिलं काय सांगितलंय की दंडो दमयताम अस्मि. तर आपल्याला माहितीये की साम, दाम, दंड आणि भेद हे 4 प्रकारे नियंत्रण करण्याचे हे 4 उपाय आहेत. तर दमन म्हणजे काय तर नियंत्रण. तर साम, दाम, दंड, भेद याच्यामध्ये कसं राहतं की एक फक्त आपण म्हणतो ना शहाण्याला शब्दाचा मार, तर तो एक प्रकार असतो समजून सांगणं. किंवा कधी कधी एखादा पैशांच्या स्वरूपामध्ये किंवा संपत्तीच्या स्वरूपामध्ये आपण एखाद्याला शिक्षा असं करू शकतो. दुसरं म्हणजे सगळ्यात कठोर काय आहे तर हा दंड किंवा कठोर शिक्षा ज्याला म्हणतो. तर हा दंड म्हणजे सर्वात शक्तिशाली उपाय जो काही आहे तो म्हणजे हा दंड म्हणजे भगवंत म्हणतात की ते म्हणजे मी आहे. तर नियंत्रण करण्यामध्ये सर्वात शक्तिशाली दंड. आता ही भगवंतांची खरी इच्छा नाहीये, परंतु कधी कधी आपण जाणतो की आपल्याला सुद्धा आपल्या समजा मुलाला आपण प्रेमच करत असतो मुलाशी, परंतु
जर समजा काही चुकीचं वागत असेल तर आपल्याला कठोर व्हावं लागतं. तर अशा पद्धतीने पण त्या कठोरपणामध्ये सुद्धा एक प्रेमच असतं. त्यामुळे भगवंतांची जरी इच्छा नसली तरी कधी कधी त्यांना ह्या दंड किंवा शिक्षेचा उपयोग करावा लागतो. तर आपण याची भागवतम मध्ये उदाहरणं पाहू शकतो की अगदी सत्ययुगापासनं हा दंड, ही नीती भगवंतांनी वापरलेली आहे. म्हणजे अगदी आपण प्रत्येक दंड का करावा लागतो, तर आपल्या ज्या षड्रिपू आहेत, मनाच्या जे अवगुण आहेत, तर त्यांचं दमन किंवा त्यांचं नियंत्रण करण्यासाठी भगवंत ही नीती वापरतायत. तर कुठले 6 षड्रिपू आहेत, तर काम, क्रोध, मद, मोह, मत्सर. काम, क्रोध, मद, मोह, मत्सर आणि लोभ. तर हिरण्याक्ष जे आपण पाहिलं, हिरण्याक्ष हा लोभाचं प्रतीक होता. आणि मग भगवंतांनी वराह रूपामध्ये अवतीर्ण होऊन त्या हिरण्याक्षला त्याला मारलं. त्याच्यानंतर हिरण्यकश्यपू आणि प्रल्हाद यांची तर आपल्याला सगळ्यांना ती गोष्ट माहितीये. तर हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी जो मद किंवा उन्मत्त होता ना, तो की इतका उन्मत्त होता की स्वतःच्या मुलाला सुद्धा तो मारायला तयार झालेला, छोट्या प्रल्हादाला. तर इतका उन्मत्त किंवा हा मद जो आहे, तर त्याचं दमन करण्यासाठी मग भगवंतांनी नरसिंह अवतारामध्ये अवतार घेतला आणि हिरण्यकश्यपूचा वध केला. त्याच्यानंतर रावण हा कामाचं एक व्यक्तिगत रूप किंवा एक व्यक्तिरेखा आपण म्हणू शकतो. तर सीतामाईंचं सुद्धा त्यांनी अपहरण केले, इतकी त्याची काम वासना होती. तर मग त्याच्यासाठी रामजी, श्रीराम यांनी त्याचा वध केला. कुंभकर्ण, कुंभकर्ण हा मोह, म्हणजे सतत तो निद्रावस्थेतच आहे ना, तर मोह किंवा ज्याला माया आपण म्हणू शकतो, तर त्याचं प्रतीक आहे. मग कुंभकर्णाला सुद्धा भगवंतांनी मारलेलं आहे. त्याच्यानंतर शिशुपाल, शिशुपालचे आपण म्हणतो ना 100व्या अपराधाला भगवंतांनी मग त्याचं वध केला. तर शिशुपाल हा सतत भगवंतांचा द्वेष करायचा आणि श्रीकृष्णांना पदोपदी तो अपमानित करायचा, इतका तो मत्सरी होता. त्यामुळे मत्सर आणि त्याचाच भाऊ दंतवक्र हा क्रोधाचं प्रतीक आहे. तर अशा प्रकारे लोभ, मद, काम, मोह, मत्सर आणि क्रोध याचे हे 6 जे असुर आहेत, तर त्यांचं वध करण्यासाठी भगवंतांनी अवतार घेतलेले आहेत. तर किंवा हा दंड ह्याचा उपयोग केलेला आहे. म्हणजे आपण काय पाहू शकतो की एक जरी ही मानसिक हा दोष असेल किंवा आपल्या शरीरातले हे जे षड्रिपू एक जरी हा अतिप्रमाणात असेल किंवा नियंत्रणाबाहेर असेल, तर तो सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अराजकता माजवतो. जसं आपण रावणाचं पाहिलं किंवा हिरण्यकश्यपूचं पाहिलं, तर केवळ काय की रावणाला काय तर कामवासना आहे. हिरण्यकश्यपूला इतका उन्मत्त आहे की त्यांनी स्वतःच्या मुलाला देखील सोडलं नाही. तर अशा पद्धतीने आपण पाहू शकतो की एकच दुर्गुण पण जो अतिप्रमाणात होतोय, तर तो सुद्धा इतकी अराजकता माजवतो. आणि मग तो दमन करण्यासाठी भगवंतांना या दंडाचा उपयोग करावा लागतो. अगदी मृत्यूदंड त्यांनी दिलेला आहे त्या प्रत्येक असुरांना. तर आता हेच भगवंत जेव्हा 500 वर्षापूर्वी अवतरित होतात, श्री गौरांग महाप्रभू किंवा चैतन्य महाप्रभू यांच्या रूपामध्ये, ज्यांची आता आपण 25 तारखेला गौर पौर्णिमा आपण साजरी करणार आहोत. तर हे जेव्हा अवतरित होतात, तर ते औदार्य अवतार आहे चैतन्य महाप्रभू म्हणजे. तर ते काय करतात की म्हणजे त्यांच्या बाबतीत काय म्हटलं जातं की पतित पावन हेतू तव अवतार, आणि सगळ्या अवतारांचा शिरोमणी म्हणून हा गौरांग महाप्रभू
प्रभूंचा अवतार मानला जातो. तर त्यांनी काय केलं, तर जगाई आणि मधाई यांची आपण गोष्ट वारंवार ऐकलेली आहे. तर जगाई मधाई यांच्यामध्ये हे षड्रिपू सर्व प्रमाणामध्ये, म्हणजे हे सगळेच अवगुण हे भरलेले. म्हणजे त्यांनी नाही नाही त्या घाणेरड्या किंवा गलिच्छ गोष्टी केलेल्या आहेत. आणि तरी सुद्धा जेव्हा त्यांनी नित्यानंद प्रभूंना इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मात्र गौरांग महाप्रभूंनी सुदर्शन चक्र त्यांना आवाहन केलं. आणि मग नित्यानंद प्रभू म्हणाले की नाही, तुमचा जो हा अवतार आहे हा पतित पावन अवतार आहे आणि याच्यामध्ये तुम्ही हे शस्त्र वापरू नाही शकत किंवा याचा काही उपयोग नाहीये. कारण जगाई आणि मधाई यांना जर तुम्ही मारलं तर आत्ता या कलियुगातले सगळेच लोक असे आहेत की ज्या सगळ्यांमध्येच हे सगळेच दुर्गुण भरलेले आहेत. तर मग कुठे कोणी राहणारच नाही. तर म्हणून कलियुगाच्या लोकांसाठी म्हणून भगवंत हे पतित पावन हेतू या स्वरूपामध्ये अवतरित होतात गौरांग महाप्रभूंच्या रूपाने. आणि मग या जगाई आणि मधाई त्यांनी स्वतःच म्हणजे भक्ती दिली, प्रेम दिलं. आणि मग हरे कृष्ण महामंत्र याचं नामस्मरण करत किंवा हे संकीर्तन करत जगाई आणि मधाई यांना भक्ती आणि प्रेम मिळालं. आणि त्यांचा केवळ उद्धार किंवा मुक्ती नाही झाली, मुक्ती, कारण बाकीच्या ह्याच्यामध्ये जरी भगवंतांनी प्रत्यक्ष मारलं असेल तरी केवळ त्या असुरांना मुक्ती मिळाली. परंतु जगाई आणि मधाई यांना या कृष्ण प्रेमामुळं किंवा भक्तीमुळं त्यांना पुन्हा भगवंतांच्या धामामध्ये स्थान मिळालं आणि भगवंतांच्या लीलेमध्ये परत सहभागी होण्याचं तेवढी त्यांची पात्रता त्यांनी प्राप्त केली. तर अशा प्रकारे आपण पाहू शकतो की श्री गौरांग महाप्रभू किंवा चैतन्य महाप्रभू जे राधाराणीच्या भावामध्ये आहेत. तर जिथं भक्ती देवी असते तिथं मृत्यू म्हणजे मृत्यूला अटकाव होतो. कारण सीता असेल किंवा राधाराणी यांच्या किंवा भक्ती देवी यांच्या उपस्थितीमध्ये भगवंत कुणाला मारू शकत नाही. तर ते केवळ एक अशा प्रकारे शिक्षा करू शकतात की जेणेकरून त्या व्यक्तीचा उद्धार होईल. तर अशा प्रकारे राधाराणीच्या भावामध्ये इथे श्रीकृष्ण आहेत. आणि त्यामुळं जगाई आणि मधाई आणि त्यांच्यासारखे आपण तर आपल्या पतित जीवांच्या उद्धारासाठी भगवंत या अवतारामध्ये आलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपण पाहू शकतो की दंड हा सगळ्या याच्यामध्ये शक्तिशाली असला तरी श्री राधाराणींच्या कृपेमुळं आपण दंडास जरी पात्र असलो तरी राधाराणींच्या कृपेमुळं आपण खरं तर भक्ती किंवा कृष्ण प्रेम आपण प्राप्त करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण पाहिलं की अराजकतेचे दमन करणाऱ्या सर्व साधनांमध्ये दंड मी आहे. दुसरं सांगितलं की जे विजय इच्छू आहेत, विजयाची इच्छा करतात, त्यांची नीती मी आहे. तर प्रत्येक जण विजय किंवा यश प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत असतो. तर आता ही भगवद्गीता जी आपण पाहत आहोत, तर भगवंत अर्जुनाला उपदेश काय करतायत, तर या दंडासाठीच उपदेश करतायत. कारण भगवंतांनी आधी स्वतः नीती मार्ग किंवा की हे युद्ध नाही टाळायचंय, तर स्वतः त्यांनी शांतीदूत म्हणून कौरवांकडे गेले. परंतु त्यांचा तो प्रस्ताव अमान्य झाला. तेव्हा मग त्यांनी अर्जुनाला युद्ध करण्यासाठी भाग पाडलं किंवा तशा प्रकारे त्यांनी समुपदेशन केलं. तर त्यामुळं दंड हा प्रकार त्यांनी वापरला. पण त्याच्या आधी त्यांनी काय केलं, तर शांतीदूत म्हणून स्वतः गेलेले. तर आता अर्जुन किंवा पांडव हे पण विजयी होण्याचा प्रयत्न करतात. कारण क्षत्रिय आहेत म्हणल्यानंतर राज्य असणं हा त्यांचा अधिकार आहे.
परंतु ते विजयी किंवा ते राज्य मिळवण्यासाठी त्यांचा प्रयत्न कसा आहे, तर त्यांनी नीती मार्गाने गेलेले आहेत. आणि श्रीकृष्णांचं त्यांनी नेहमी ऐकलेलं आहे किंवा त्यांचे आदेशांचं पालन केलेलं आहे. परंतु त्याच्या विरोधात दुर्योधन किंवा कौरव यांनी काय केलंय, तर नाही नाही त्या अनैतिक मार्गांचा वापर केलेला आहे. जसं की कालच आपण पाहिलं की द्यूताचा त्यांनी वापर केला आणि त्यांनी अशा प्रकारे कूटनीतीचा वापर केला. तर अशा 3 प्रकारच्या नीती असतात. शास्त्रामध्ये 3 प्रकारच्या नीतींचं वर्णन आहे. एक आहे बृहस्पती नीती, की ज्याच्यामध्ये बृहस्पती म्हणजे कोण, तर देवतांचे पुरोहित, म्हणजे जे भगवंतच आहेत. तर देवतांचे पुरोहित, मग त्याच्यामध्ये काय असतं, तर उद्देश किंवा ध्येय हा योग्य असतो आणि ते ध्येय प्राप्त करण्यासाठी जो काही मार्ग अवलंबलेला असतो तो सुद्धा नीती मार्ग किंवा योग्य मार्ग असतो. त्याला म्हणायचं बृहस्पती नीती आणि ही सर्वश्रेष्ठ नीती आहे. त्याच्या खालोखाल येते ती शुक्र नीती. तर शुक्र नीतीमध्ये काय असतं, तर ध्येय योग्य असतं परंतु मार्ग कोणताही असतो. आपण म्हणतो ना की एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड बॅटल, म्हणजे काय की प्रेम आणि युद्धामध्ये सर्व काही योग्य आहे असं आपण म्हणतो. तर याच्यामध्ये आता हे जे युद्ध आहे महाभारताचं, तर उद्देश काय आहे, तर योग्य आहे उद्देश, कारण अर्जुन किंवा पांडवांचा विजय किंवा त्यांना त्यांचं राज्य परत मिळणं हे योग्यच आहे. त्यामुळे उद्देश किंवा लक्ष हे योग्य आहे. परंतु तो मिळवण्यासाठी नैतिक मार्ग अवलंबणं हे सुद्धा योग्य आहे. म्हणजे बृहस्पती नीती ही सगळ्याच गोष्टी ह्या योग्य पद्धतीने करणं ते सुद्धा योग्यच आहे. परंतु काही वेळेस अशा प्रकारे आपल्याला गोष्टींचा आधार घ्यावा लागतो की तिथे तुम्हाला कुठल्याही मार्गे, की मार्ग कोणताही असू देत, पण लक्ष आपल्याला गाठायचं आहे. म्हणजे आपण पाहू शकतो की जरी म्हणजे युधिष्ठिर महाराजांना सांगितलं गेलं की अश्वत्थामा मेला म्हणून तुम्ही घोषणा करा, तर तेव्हा त्यांनी ती घोषणा केली आणि मग द्रोणाचार्य हे पूर्ण हतबल झाले आणि मग त्यांना मारता आलं अर्जुनाला. तर अशा प्रकारे आपण पाहू शकतो की युधिष्ठिर महाराज हे सुद्धा म्हणाले, पण त्यांनी नंतर काय म्हणाले की अरे हे योग्य नाही, आणि मग ते लगेच नरोवा कुंजरोवा असं म्हणाले आणि मग त्यांचा तो रथ खाली आला. तर भगवंतांसाठी कुठली गोष्ट करणं, मग ते आपल्या बुद्धीला कदाचित पटणार नाही, तरी सुद्धा ती सर्वोच्च नीती असते. तर कधी कधी आपल्याला लक्ष योग्य असेल, उद्दिष्ट भगवंतांसाठी जर आपण एखादं कार्य करत असू, तर कधी कधी आपल्याकडनं सुद्धा थोडंफार एखादी गोष्ट इकडं तिकडं होऊ शकते किंवा आपल्याला कदाचित खोटं बोलावं लागत असेल किंवा काही, पण उद्दिष्ट मात्र आपल्याला जेव्हा भगवंत केंद्रस्थानी असतात तेव्हा ती सर्वोच्च नीती असते, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तिसरी म्हणजे सर्वात खालचा स्तर आहे तो म्हणजे कनिक नीती. कनिक नीती म्हणजे ज्याच्यामध्ये उद्दिष्ट पण योग्य नसतं आणि ते प्राप्त करण्यासाठी जो काही मार्ग अवलंबलेला असतो तो पण योग्य नसतो. तिथं केवळ स्वतःचा विचार असतो. म्हणजे जेव्हा आपण स्वतःला केंद्रस्थानी ठेवून जे काही आहे, जे काही योग्य आहे स्वतःच्या संरक्षणासाठी म्हणा किंवा स्वतःच्या हरिबोल हरिबोल, फायद्यासाठी. आपण हा, पुन्हा सांगणार का पॉइंट कनिक कारण जरा आवाज थोडा डिस्टर्ब होत होता. कनिक नीती ही सर्वात खालची नीती आहे. रेंज नाहीये मला वाटतंय. रेंज आहे, येतोय का आवाज? हा येतोय, व्हिडिओ अडकतोय जरा. ओके, मला असं वाटतं 5 मिनिटं व्हिडिओ बंद करून सांगणार का? बर. आता येतोय? हो हो. हा, तर तिसरा आहे कनिक नीती, की ही सर्वात खालचा स्तर आहे आणि त्याच्यामध्ये केवळ स्वतःचं रक्षण किंवा स्वतःचा फायदा
म्हणजे थोडक्यात आपण स्वतः केंद्रस्थानी असतो. आणि ती झाली कनिकनिती. तर ब्रेक होतोय दीपा, ब्रेक ब्रेक होतोय आवाज. अच्छा, तुम्हाला येतोय का सगळ्यांना? बरं ठीक आहे, आवाज येतोय मला त्यांचा. ठीक आहे. ओके ओके, चालेल. तर कनिकनिती याच्यामध्ये कनिक म्हणजे कोण आहे, तर शकुनीचे ब्राह्मण असलेले मित्र आहेत, त्यांचं नाव आहे कनिक म्हणून. आणि शकुनी आपण माहिती आपल्याला, शकुनी हा किती दुष्ट प्रवृत्तीचा असतो. तर जे काही त्यांनी द्यूत क्रीडा असू देत किंवा महाभारतामधल्या ज्या काही खल नीती ज्यांनी केली किंवा अत्यंत खालच्या स्तरावरच्या ज्या काही योजना त्यांनी आखल्या, तर त्याच्यासाठी ह्या कनिक यांचा सल्ला घेतलेला त्यांनी. तर अशा पद्धतीने ही कनिक नीती आहे. तर थोडक्यात अशा पद्धतीने सगळ्या म्हणजे जो कोण विजयी होण्यासाठी योग्य नीतिमार्गाचा अवलंबन करतो, तर त्यांची नीती म्हणजे मी आहे, असं भगवंत इथे सांगतायत. नंतर तिसरं, रहस्यांमधील मौन मी आहे. तर इथं श्रील प्रभुपाद म्हणतात की श्रवण, स्मरण, ध्यान इत्यादी क्रियांमध्ये मौन हे महत्वपूर्ण आहे. म्हणजे आपण सिंपल पाहू शकतो की कुठली गोष्ट आपल्याला जर व्यवस्थित श्रवण किंवा ऐकून घ्यायची असेल, ती लक्षात ठेवायची असेल, आपला जप साधना जरी आपल्याला व्यवस्थित करायची असेल, तरी सुद्धा आपल्याला आजूबाजूला किंवा कुठली गोष्ट डिस्टर्ब होईल अशा पद्धतीने नको असतात. तर अशा पद्धतीने मौन हे महत्वाचं आहे. आणि कारण मौनामुळे मनुष्य शीघ्र प्रगती करू शकतो. तर अशा पद्धतीने मौन हे फार महत्वाचं आहे. मौनम सर्वार्थ साधनम. तर आपल्या दृष्टीने मौन म्हणजे काय हे आपण लक्षात घेऊयात. तर एक छोटीशी गोष्ट आहे की एका राज्यामध्ये म्हणजे एका गावामध्ये एक स्त्री अशी एका स्त्रीला एक गृहस्थ येतात तिथे आणि म्हणतात की मला असा असा ह्यांचा पत्ता हवाय. कोणी ब्राह्मण आहेत त्या गावातले, तर त्यांचा पत्ता हवाय. तर ती स्त्री दाखवते की हे बघा इथं ते घर आहे. आणि तुम्हाला माहितीये का, परवा काय झालं, त्यांनी ना 5 ब्राह्मणांना बोलवलं आणि खूप असा खिरीचा प्रसाद दिला आणि ती खीर खाऊन त्या 5 ब्राह्मणांचा मृत्यू झाला, असं ती अजून वरती सांगते एक्स्ट्रा. मग त्या ग्रहस्थाला किंवा बाकी सगळ्यांना ती सांगते. तर जेव्हा यमराज येतात की आता हा न्यायनिवाडा करायचा असतो की याचा दोष कुणाला द्यायचा, हे जे त्या ब्राह्मणांचा मृत्यू म्हणजे ब्रह्मण हत्येचं पाप झालेले, तर मग ते कोणाला द्यायचं, तर ते ज्यांनी ही खीर खाऊ घातली त्याला द्यायचं का. म्हणून मग ते पहिल्यांदा तो न्यायनिवाडा करतात. तर तो ब्राह्मण म्हणतो किंवा जो यजमान आहे तो म्हणतो मी तर चांगल्या हेतूने केलेलं आणि मी सगळी व्यवस्था व्यवस्थित करून ती खीर बनवली, परंतु खीर वाढल्यानंतर लक्षात आलं की अरे त्याच्यामध्ये हा सर्प किंवा साप कुठून पडला माहिती नाही, तर त्यात माझी काय चूक आहे, ह्याचा दंड मी कसा हे करू शकतो. मग नंतर नाही, मग हे सापाची चूक आहे म्हणून मग त्या सापाकडं हे करतात. मग तो साप म्हणतो की माझी काय चूक आहे, मी तर असा इथं होतो पण या गरुडानी मला तिथनं उचललं आणि मग त्याच्या चोचीतनं पडण्यासाठी म्हणून मी प्रयत्न करत होतो आणि मी पडलो, ते इथं पडलो, त्यात माझी काय चूक. मग तो पण बरोबर असतो. गरुडाकडे जातात तर गरुड म्हणतात माझं तर खाद्य आहे, त्यामुळे मी माझं काम केलं, कारण त्याच्याशिवाय मी कसं जीवन हे करणार ना. तर मग गरुडाची पण चूक नाही. मग असं करत करत मग ह्याचं पाप कुणाला द्यायचं, तर ती जी स्त्री असते की जी सगळ्यांना सांगत असते की असं असं झालंय, तर मग हे सगळं पातक त्या स्त्रीवर येतं. तर सांगण्याचा उद्देश काय की जेव्हा एखादी गोष्ट घडते तर त्याची आपल्याला कारण मीमांसा काहीच माहिती नसते. बऱ्याचदा आपल्याला फक्त काहीतरी घडलंय आणि मग लगेच आपले कान हे होतात आणि मग आणि आता तर आपल्या हातातच ते साधन आहे म्हणजे व्हॉट्सअप, फेसबुक, म्हणजे काय झालं की लगेच इकडचा मेसेज
सगळ्यात आधी मी कसा पाठवेल त्याची थोडीशी कॉम्पिटिशन लागलेली असते. मग त्या गोष्टीची आपण शहानिशा पण करत नाही. तर अशा पद्धतीने गॉसिप किंवा ग्राम्य गोष्टी या पसरत जातात. आणि खरं तर कुठलीच गोष्ट म्हणजे प्रत्येक जण स्वतःच्या जागी बरोबर असतो आणि उगाचच आपण त्या गोष्टींच्या मध्ये पडल्यामुळं आणि आपण आपली उगाचच एखादी गोष्ट मनात ठेवणं हे शक्य न झाल्यामुळं उगाचच सगळ्यांनाच सांगत सुटलो तर ह्या गोष्टीचं खरं पाप किंवा अपराध हा आपल्याकडनं घडत जातो आणि मग आपण परत त्या कर्मफळांच्या चक्रामध्ये अडकत जातो. तर आपण भक्त म्हणून ह्या गोष्टींपासनं गॉसिप ह्या गोष्टीपासनं खूप लांब राहणं खूप आवश्यक असतं. जरी आपल्याला एखादी गोष्ट ही पूर्णपणे माहिती होत नाही किंवा कारण एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. तर आपल्याला जोपर्यंत त्या गोष्टी माहिती होत नाहीत आणि प्रत्येक जण प्रत्येकाच्या ठिकाणी बरोबर असू शकतो, त्यामुळं कुठली अशी गोष्ट आपण सांगणं योग्य नाहीये की ज्याच्यामुळं अशा पद्धतीची उगाचच अराजकता माजू शकेल. तर ही गोष्ट आपण भक्त म्हणून खूप महत्वाची आपल्या दृष्टीने. आणि म्हणून मौन म्हणजे सगळ्यात त्याची सर्वोच्च व्याख्या काय आहे तर जेव्हा आपण केंद्रस्थानी भगवंतांना ठेवून त्यांच्याविषयी त्यांच्या कथा बोलतो, त्यांचं नामस्मरण करतो, प्रचार करतो, संकीर्तन करतो, तर या ज्या सगळ्या गोष्टी आहेत जरी आपण दिवसभर बोलत राहिलो भगवंतांविषयी तरी सुद्धा ते सर्वश्रेष्ठ मौनच आहे. तर त्यामुळे मौनाची ही व्याख्या महत्वाची आहे. मौन म्हणजे प्रचार आणि हा प्रचार किंवा हे सर्वोत्तम किंवा सर्वोच्च मौन हे आपण पाळणं गरजेचं आहे. आणि जेवढा आपण प्रचार करू तेवढं हे मौन किंवा हे रहस्य हे आपण म्हणजे भगवंत म्हणतात की ते म्हणजे मी आहे. तर एका अर्थानं आपण भगवंतांच्या जवळ जात आहोत हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे मौनाविषयी हे अत्यंत महत्वाचं आहे. नंतर पुढं म्हणलंय की ज्ञानीजनांमध्ये ज्ञान मी आहे. तर खरं ज्ञान म्हणजे काय आहे तर आत्मज्ञान हे खरं ज्ञान आहे. त्यामुळं केवळ भौतिक विषयांबद्दल ज्ञान असणं म्हणजे माहिती किती आहे हे महत्वाचं नसतं आणि त्याच्यामध्ये उगाच स्पर्धा करणं महत्वाचं नसतं. तर मी कोण आहे, माझी ओळख काय आहे हे जेव्हा आपण आत्मज्ञान घेतो आणि जेव्हा आपल्याला भौतिक आणि आध्यात्मिक गोष्टींमधला फरक जाणवतो आणि जेव्हा आपण भगवंतांच्या आतापर्यंत ज्या काही आपण ऐकलेल्या आहेत तर त्या सगळ्या शक्तींचा आपल्याला आपण अनुभूती घेतो आणि त्यातला फरक जाणवू शकतो. आणि भगवंतांचा आणि आपला काय संबंध आहे हे जेव्हा आपण जाणतो आणि आपली भूमिका दास दास दासानुदास कशी आहे हे जेव्हा आपण सर्वोच्च ज्ञान घेतो तर ते ज्ञान हे खरं ज्ञान असतं आणि ते ज्ञान म्हणजे भगवंत आहेत. आणि जेव्हा आपण प्रामाणिकपणे हे ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो आणि भगवंतांना शरण जातो तेव्हा भगवंतांनी आधी म्हटलेल्या श्लोकांमधलं मध्ये जसं सांगितलंय की एखाद्या घटनेला अनुरूप असं ज्ञान हे भगवंत स्वतःहूनच आपल्या कारण अंतरस्थ स्थित आहेत ना भगवंत परमात्मा रूपामध्ये तर ते स्वतःच ते ज्ञान प्रकट करतात. त्यामुळं असं नाहीये की आपल्याला काहीतरी शिकलं आणि आपण आपल्याच प्रयासाद्वारे आपल्याच प्रयत्नाद्वारे आपण ज्ञान मिळवतो हे चुकीचं आहे. तर भगवंत आपल्या प्रामाणिक प्रयत्नांना बघून स्वतःच ते ज्ञान प्रकट करतात. तर अशा पद्धतीने आपण पाहू शकतो की कर्णानी महत्प्रयासानी सगळं युद्धकलेचं ज्ञान घेतलेलं असतं परंतु ते थोडस फसवून घेतलेलं असतं. त्यामुळं ऐन युद्धाच्या वेळेस त्याला ते ब्रह्मास्त्राचे श्लोक किंवा जो काही मंत्र असतो तो आठवला नाही. तर अशा पद्धतीने जेव्हा आपण कुठली गोष्ट भगवंतांना मध्ये किंवा केंद्रस्थानी ठेवून करतो तेव्हा भगवंत त्या ज्ञानाचं
प्रकटीकरण सुद्धा करतात आणि योग्य वेळी त्याचं स्मृती सुद्धा होते. तर अशा प्रकारे ज्ञानीजनांमध्ये ज्ञान आहे असं भगवंत म्हणतात. मौनामध्ये अजून एक सांगायचं राहिलं की जसं म्हटलं जसं की प्रचार ही गोष्ट सर्वोत्तम मौन आहे. तर रामानुजाचार्यांच्या बाबतीमध्ये त्यांच्या गुरूंनी त्यांना एक मंत्र दिलेला असतो आणि ते म्हणतात की हा मंत्र कुणालाच सांगू नकोस आणि हा मंत्र हा तुला वैकुंठ किंवा आध्यात्मिक जगताची प्राप्ती करून देईल. तर तेव्हा रामानुजाचार्य काय करतात तर त्या गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असं उंच ह्याच्यामध्ये वरती उभं राहून कठड्यावरती उभं राहून ना सगळ्या लोकांना तो मंत्र असं सांगतात. तर तसं बघायला गेलं तर असं वाटतं की अरे यांनी तर गुरुची आज्ञा पालन नाही केली. परंतु ते गुरु त्यांच्यावरती चिडत नाहीत, उलट त्यांना खूप आनंद होतो की माझ्या शिष्यानी हे ज्ञान सगळ्यांना म्हणजे प्रचार केला त्याचा. तर अशा प्रकारे मौन म्हणजे काय हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे आणि जेवढं आपल्या परीने शक्य आहे तेवढं आपण हे प्रचार कार्य करून आपण एका सर्वोच्च मौन धारण करू शकतो. तर अशा प्रकारे आपण दंड, नीती, मौन आणि ज्ञान हे भगवंत कसे आहेत म्हणजे भगवंत म्हणजे हे चार गोष्टी कशा आहेत हे या श्लोकाच्या आधारे पाहण्याचा प्रयत्न केला. जर कुणाला काही याच्यामध्ये शंका असतील किंवा काही सांगायचं असेल तर नक्की सांगू शकता. हरे कृष्णा. थँक्यू. आणि उद्या सुद्धा म्हणजे भगवंताने आतापर्यंत खूप सांगितले आणि आता पुढे म्हणतात की माझ्या विभूतींना अंत नाही. तर असं सुंदर श्लोक ते रविवारी सांगतील आपल्याला. रविवारी आपण चर्चा करूया 2 वाजता. परत सगळ्यांनी जॉईन व्हा. हरे कृष्ण. हरी बोल. थँक्यू दीपाली माताजी. मला तर असं कधी कधी वाटतं की काही काही श्लोक्स आर मींट फॉर यू. आजचा पण खूप छान छान सांगितलं एकदम. कोणाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. येस. अनम्यूट केले. काही प्रश्न असतील तर विचारा, नसतील तर आपण थांबूयात आणि संध्याकाळच्या जे बारामतीतले आहेत त्यांनी संध्याकाळी आज या नक्की विशाखा प्रिया माताजींच्या प्रोग्राम साठी. हरे कृष्ण. हरी बोल. दीपाली माताजी खूप खूप धन्यवाद. खरे तर तुम्ही तारणहार आहात आमच्या. कधी खूप इमर्जन्सी मध्ये माताजींना सांगितलं आजचा क्लास द्यायला. नित्यसखी माताजी अवेलेबल नव्हत्या आणि नेहमीच दीपा माताजी कधीही क्लास घेण्यासाठी इमर्जन्सी मध्ये कधीही सांगू देत या सेवेसाठी नेहमी तत्पर असतात. खरे तर ही खूप मोठी कृपा आहे.